एक मोठी बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तरुणाला बॅटनं मारहाण प्रकरणामध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। खोक्याला 4 महिन्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयानं खोक्याला 4 महिन्यानंतर हा जामीन मंजूर केल्याची माहिती मिळतेय। एका तरुणाला मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे आणि याच प्रकरणामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला बॅटनं बेदम मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर खोक्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। मात्र 4 महिन्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। आकाश सावंत आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, काय अपडेट? तुझ्या 4 महिन्यापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी एका तरुणाला बॅटने मारहाण केली होती। या प्रकरणी बीडच्या पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला खोक्याने बॅटने मारहाण केली होती। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। यानंतर चकलंबा पोलीस ठाण्यावर खोक्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि बीडच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या खोक्या होता। मात्र आता त्याला त्यानंतर त्याच्याकडे गांजा आढळला आणि गांजा आढळल्यानंतर त्याची जी रवानगी होती ती हर्सुल तुरुंगात करण्यात आली होती। मात्र काल त्याला आज त्याला जो आहे बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने खोक्याला जो बुलढाण्यातील प्रकरण होतं बॅटनी मारहाण केल्याचं, त्या प्रकरणी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आकाश।